नमस्कार मित्रांनो, आम्ही आत्ताच एका तळ्यात पोहत होतो आणि तिथे पोहून झालं. आता आम्ही निघालो होतो. आम्ही जरा वाटेने दुसऱ्या जावं असं विचार करून आम्ही निघालो दुसऱ्या वाटेने, पण वाट चुकली मित्रांनो. तर आम्ही परत त्याच नदीच्या वाटेने जाणार आहे ज्या नदीत आम्ही पोहलो होतो. तुम्हाला ती नदी पण दाखवतो, काही पोहलेले व्हिडिओत पण आहेत, पण व्हिडिओ असे आहेत की ते मी पोर्ट्रेट मोडमध्ये काढलेले आहेत. हां, तर लँडस्केपमध्ये नाही आहे, हॉरिझॉन्टल नाही आहेत ॲक्च्युली, वर्टिकल व्हिडिओ आहेत त्या. तर त्याही मी तुम्हाला टाकून थोडंसं दाखवेलच ना जरा गंमत. प्रोफेशनल आम्ही आमचा DOP थोडा बिझी असल्यामुळे आम्ही हा व्लॉग स्वतः शूट करत आहोत आणि इथून पुढे स्वतः शूट करणार आहे. या व्लॉगच्या चॅनलचं आम्ही नाव अजून ठरवलं नाही आहे. आजपासून नाव ठरवू, आजच व्हिडिओ अपलोड करू असं पण आम्ही विचार करतोय. बघू काय म्हणणं आहे तुमचं यावर. आणि तुम्ही बघू शकतात आम्ही पोहून आलोय, आमच्या चड्ड्या ओल्या. त्या चड्ड्या आम्ही अशा काठीला लटकवून त्या वाळवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून घरी जाईपर्यंत आमच्या चड्ड्या वाळतील. तसे आम्ही दुसऱ्या चड्ड्या पण आणल्या होत्या. व्ह्यू हां, तुम्हाला व्ह्यू दाखवतो मित्रांनो. व्ह्यू बघा, तुम्ही बघू शकता. हे आरो भगत आहेत, यांची चड्डी पण यांनी काठीला लटकवून वाळवण्याचा प्रयत्न पूर्णपणे केलेला आहे. पुढे आहेत ते आमचे संकेत मठे, खूप अप्रतिम सुंदर असे ॲक्टर आहेत. आम्ही चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलो होतो. संकेत भाऊ मठे आमची व्लॉगिंगची जी मंडळी आहेत ते तुम्हाला बघतायत. तर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही मांडा, तुमचं मत मांडा. थांबा, जाऊ द्या, हे जास्त बोलता. आपण पहिले नजारा दाखवू मित्रांनो. तुम्ही बघू शकता नजारा. छान नजारा आहे. तुम्हाला समोर जे तळ दिसतंय त्या तळ्यात आम्ही आत्ताच पोहलो होतो नुकतं. तुझी चड्डी बाजूला कर, तुझी चड्डी दिसते, चड्डी दिसते अजिंक्यची. हा, तर मित्रांनो तुम्ही हे नजारा बघताय, ते जे समोर दिसतंय पलीकडे ते तळ आहे. हा, ते तळ आहे. तू हात काढ, ब्लर होतोय, इमेज ब्लर होते. हा, तुम्ही बघू शकता मित्रांनो, तो डोंगर आहे. त्या डोंगरांमधून जे काही पाणी वाहतं ते त्या तळाला येऊन साचतं. तुम्हाला मी जवळ जाऊन पण तळ दाखवतो. आणि याच्याच पलीकडे जे गाव दिसतंय तुम्हाला, ते आंबेवाडी गाव. झाडामुळे दिसत नाही, थोड्या वेळात दिसेल, थांबा. अगोदर तळं बघा मित्रांनो, हे तळं आहे. आपण तळ्याच्या अगदी जवळ जाणार आहोत. या तळ्यात आम्ही पोहलो सुद्धा होतो. आता तेही आम्ही तुम्हाला फुटेजमध्ये दाखवणार आहोत. तर फुटेज जरा व्हर्टिकल असणार आहे, पण तरी तुम्ही ॲडजस्ट करा मित्रांनो. माझा पहिलाच व्हिडिओ समजून किंवा पहिला व्लॉग म्हणू शकत नाही, पण मराठी भाषेतला हा पहिला व्लॉग आहे. पूर्वीचे जे व्लॉग होते ते मी हिंदी करत होतो, त्याला बरेच वर्ष झाले, मी आता ते सोडून दिले मित्रांनो काम. तर रॅप सुंदर होता. तुम्ही पुढे बघू शकतात, गाव आहे आंबेवाडी आणि हे ते तळं आहे. आम्ही त्या तळ्याकडे पुन्हा चाललोय. तर मित्रांनो, आपण नदीच्या जवळ आहोत. तुम्ही बघू शकतात कसा उताराचा रस्ता आहे आणि आता आपण चाललो आहोत नदीच्या वाटेने. आता पोहोयचे व्हिडिओ तर टाकणारच आहे मी, पण त्या अगोदर तुम्हाला नदीचे व्हिडिओ, मी नदीचे फुटेज दाखवतो मित्रांनो. नदी खूप अप्रतिम आहे, दृश्य खूप अप्रतिम आहे. संकेत भाऊंच्या तब्येतीमुळे आणि त्यांच्या अवसानामुळे आपल्याला पुढचा व्ह्यू ब्लॉक झाला आहे मित्रांनो. संकेत भाऊंना आपण मागे करू आणि आपण पुढे जाऊ. मित्रांनो, मोरे सर काहीतरी सांगत आहेत आपल्याला. हा मित्र, मोरे सर सांगा सर काय. हे जे ना, हे खाल्लं ना तर माणसाची ताकद वाढते, अंगातली माणसाची ताकद वाढते मित्रांनो. हे तुम्ही जे बघताय ते शिलाजीत नाही, पण एक नैसर्गिक फळ आहे मित्रांनो. हे खाऊन ताकद वाढते असं म्हणतायत मोरे सर. आपण खाऊन बघू आणि ताकदीचा प्रयोग कुठेतरी नक्कीच करू, कुस्तींमध्ये किंवा तालमीला जाऊ. संकेत भाऊंचा एक सीन होणार आहे कुस्तींचा. संकेत भाऊंना आपण ते खायला देऊ. आणि संकेत भाऊ, मग तुम्ही हे जे आरो भगत आपले जे लीडचे ऍक्टर आहेत, तुझी चड्डी आणि तू बाजूला हो. हा, हे आरो भगत आहेत, मागे चड्डी वाळवत आहेत. हे लीडचे हिरो, चेहऱ्यावरून वाटत नाही पण समजून घ्या. मागे चड्डी वाळते. चड्डी तुम्ही बघू शकता, ब्रँडेड चड्डी आहे. माणूस पण ब्रँडेड आहे तसा, फक्त थोडासा बावलट आहे. बघू शकतात मित्रांनो, मी जास्त बडबड करतोय, दम पण लागतोय, पायात चप्पल नाही, अनवाणी पायाने मी चालतोय मित्रांनो. हे सगळं संकेत भाऊंची करामत आहे. संकेत भाऊंनी माझी चप्पल जी त्यांच्या मापाला नव्हती ती घालून त्यांनी तोडली आहे मित्रांनो. चप्पल त्यांनी तोडली आहे चांगलीच आणि माझे हाल केलेत मित्रांनो. तुम्ही समोर जो झरा बघत आहात तो त्या नदीतूनच येणारा झरा आहे. हे पूर्ण पाणी मित्रांनो या डोंगरांच्या पलीकडे जे डोंगर आहेत त्या डोंगरांवरून वाहणाऱ्या झऱ्यांचं पाणी आहे. ते आता इथे तुम्हाला दिसतंय समोर. तुम्ही जी बघत आहात मित्रांनो तीच ती नदी आहे. इथे आम्ही पोहतोय आणि खूप मजा येते. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात कसा व्ह्यू आहे. सगळं डोंगरांचं पाणी आहे आणि खूप थंड पाणी आहे, पण मजा तेवढीच येते मित्रांनो. जे झऱ्याचं मी तुम्हाला आता पाणी दाखवलं ते ह्याच नदी वाटे येत आहे. तुम्ही बघू शकतात, ही ती नदी आहे. समोर हे डोंगर आहेत, या डोंगरातलं पाणी या नदीत येतं आणि हे पाणी पुढे असं जात आहे आणि पुढे आंबेवाडी म्हणून गाव आहे. त्या गावात काही छोटे छोटे पाट आहेत, त्या पाटांमध्ये हे पाणी जात आहे.
जसं की तुम्ही बघू शकता समोर अजिंक्य आहे. आपण एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी या गावात आलेलो होतो. आज काही कलाकार नसल्यामुळे आज आपल्याला सुट्टी आहे आणि आपण त्याच गोष्टीचा फायदा घेत हे लोकेशन एक्सप्लोअर करायला आलो आहे मित्रांनो. हे गाव खूप सुंदर आहे. हे गाव इगतपुरीपासनं एक 20 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर आंबेवाडी म्हणून गाव आहे. इथून भंडारदरा म्हणून 10 किलोमीटरवर गाव आहे. भंडारदरा तुम्हाला माहितीच असेल. इगतपुरीपासनं सांगता येत नाही परंतु काही 30-40 एक किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे मित्रांनो. त्याच रस्त्याला लागणारं हे गाव. घोटीपासनं पण जवळ आहे तसं भंडारदरा. तुम्ही घोटीमार्गे आला तर वासाळी फाट्यापासनं तुम्हाला इकडे आंबेवाडीसाठी एक वेगळा रूट भेटेल. आणि आंबेवाडी गावात हे सगळं आहे जे आत्ता आपण व्हिडिओमध्ये बघितलं. ती नदी, हे डोंगर वगैरे हे सगळे आंबेवाडी गावापासून खूप जवळ आहेत. आणि जसं की मी तुम्हाला आत्ता दाखवलं ते सर्व खूप अप्रतिम आहे. जीवनात एक तरी चक्कर तुम्ही इकडे मारावा असं मला वाटतं. मी थोडा खडतर रस्त्याने चालत असल्यामुळे ब्लॉगमध्ये थोडंसं खालीवर होतं असेल व्हिडिओ. माझा चेहरा क्लिअर होत नसेल परंतु घ्या ॲडजस्ट करून. हा पहिला व्हिडिओ आहे. आपण यापुढचे व्हिडिओ खूप अप्रतिम पद्धतीने शूट करण्याचा प्रयत्न करू. तर आपण आता इथे आलो आहोत. अजिंक्य भाऊ काय म्हणणं आहे? माझ्या एका हातात काठी आहे ज्याच्यावर चड्डी आहे, त्यामुळे मला थोडं दुसऱ्या हाताने अनकम्फर्टेबल होतं आहे ब्लॉग शूट करायला. परंतु तुम्ही बघू शकता अजिंक्य भाऊ आपले हात बिझी असल्या कारणाने आपण ब्लॉग व्यवस्थित शूट करत नाही आहोत. पण आपल्या चॅनलची मंडळी आपलीच आहेत, ते आपल्याला समजून घेतील. त्यांना दाखवावं लागेल, थोडी मेहनत आपल्याला घ्यावं लागेल. थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागेल मित्रांनो. बघा पाठीमागे हा जरा अँगल चुकला माझा मित्रांनो. आता बघा मित्रांनो, हा झरा आहे आणि या झऱ्याचं पाणी पुढे वाहत आहे. पुढे आणखीन एक सुंदर असं झरा आहे, तेही तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकतात हा तो झरा. आणि माझा हात थोडा येतोय मध्ये, तर ॲडजस्ट करा मित्रांनो. तुम्हाला सुंदर असं गाव दाखवतो मी समोर. हे अलंग मलंग कुलंग अशा नावाचे काही किल्ले आहेत आणि त्या किल्ल्यांच्या जवळच यांच्या पाठीमागे कळसुबाई शिखर आहे. आणि बस आम्ही या डोंगरांच्या खाली जवळ असं हे गाव आहे आंबेवाडी. त्या गावात आम्ही शूटला आलो आहे. तुम्ही बघू शकता समोर हे आंबेवाडी गाव आहे. मित्रांनो बघा तुमचे सुयश भाऊ ते चड्डी आणि त्यांचा टॉवेल त्यांच्या काठीला लटकून वाळवत जात आहे पुढे पुढे. त्यांचा हात दुखलाय शूट करून, म्हणून मी शूट करतो सध्या. अतिशय सुंदर असं दृश्य बघत चाललोय मित्रांनो. हाय बघा, मला दृश्य दाखवतो मी. आ हा हा आ हा हा तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे कसे कसे पहाड आहेत तिथे मोठे मोठे. अरे सुयश भाऊ पुढे निघून गेले. मित्रांनो जर कोणाला मूळव्याध वगैरे असेल तुमच्यापैकी तर तुम्हाला एक निळा असं झाड दाखवतो मी. हे बघा इथे एक हे फळ आहे, थोडंसं चिक्कू किंवा बटाट्यासारखं दिसतं. तर हे आयुर्वेदिक उपाय आहे मूळव्याधसाठी. जर तुम्ही हे खासाल तर तुम्हाला खूप फायदेशीर राहणार आहे ते. आणि हे बघा ते सुयश भाऊ त्याचं नाव काय त्या फळाचं? मित्रांनो सर्व करा पण फळाचं नाव विचारू नका. एवढेही आयुर्वेदिक आम्हाला नॉलेज नाही आहे मित्रांनो, तुम्ही समजू शकता. तर हे बघू शकता मित्रांनो, इथं खूप आतमध्ये सुद्धा हे लोक राहतात. तुम्ही झोपडे बघू शकता. आम्ही आता वाट विसरलोय. नाही वाट विसरला नाही, मला लक्षात आहे भाऊ. चला तुम्ही इकडे का? सरळ सरळ. इकडे का? हो हो, आपण एकदम योग्य वाटेवर आहोत. गोबर जोपर्यंत वाट लागत नाही तोपर्यंत वाट योग्य आहे मित्रांनो आपली. वाट लागली तरी आपण योग्य वाटेवर जाऊत, काय हरकत नाही. योग्य वाट लागली मित्रांनो आपली. चला तर मित्रांनो हे बघा इथं जसं तुम्ही बघू तकशीस. शकता एक छोटीशी नदी आहे. जाऊ पाट द्या म्हणू मित्रांनो. शकतो याला. या पाटाला आपण आता या पाटावर पोहत तर नाही, दगड आहेत. ह्या पाटांच्या दगडांवर पाय देत आपण ह्या पाटाच्या पलीकडे जाणार आहोत मित्रांनो, जिकडे आपला घराचा रस्ता आहे. बघू शकतात गावातले लोक इथे. पोहून त्याच्या काठीला लटकून चाललोय मित्रांनो आता या वाटेतनं. आवाज येत नसेल मे बी, मला असं वाटतंय. हळू सुयश भाऊ हळू. तुम्ही पहिले नदी पार करा, जसं तुम्ही मग मी बघू येतो शकता, मागून. ही पॅन्ट अजिंक्यची आहे, हिला ओलं होऊ देणार नाही मी. जर वाटेत कुठे पडलो तर पॅन्ट आणि शर्ट आणि मी सगळं काही ओलं होणार आहे. पण आपण प्रयत्न करू की आपण पडणार नाही. घे. जसं की तुम्ही
बघू शकतात मी माझी वाट शोधत चाललो आहे पुढे आणि जीवनात असाच वाट शोधत मी पुढे चालत राहणार आहे आणि असं कुठेतरी घसरणार पण आहे मित्रांनो. घसरणार आहे पण माझा त्याचा तोल कधी जाणार नाहीये मित्रांनो. सक्सेसफुली आपण ही नदी क्रॉस केली आहे. तुम्ही बघू शकता मी नदीच्या ह्या किनाऱ्याला आलो आहे. आता अजिंक्यला कसं यायचं ते त्याने बघावं. चाललो. अजिंक्य अर्ध्या वाटेत येऊन त्याने मला मोबाईल पास केलाय, परत पाठीमागे जाणार आहे. आम्ही थोडंसं चीट करतोय मित्रांनो या ब्लॉग मध्ये. तुम्ही बघू शकता. अजिंक्य भाऊ या आता तुमचा संघर्ष दाखवा नदीचा आणि वाहत्या नदीचा आणि तुमचा संघर्ष ओ माय गॉड मित्रांनो बघू शकता तळवही भिजणार नाही एवढ्याशा पाण्यातून अजिंक्य भाऊ एकदम सक्सेसफुली पुढे आले आहेत. गाणं नका म्हणू मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे केव्हाही कोणीही क्लेम टाकू शकतं मित्रांनो. क्लेम आता मला जास्त कल्पना नाहीये पण मी ऐकलंय क्लिक झालं. फंबल होतो मित्रांनो जीवनात, पण ठीक आहे. आपण या सगळ्यांवर मात करत पुढे जाणार आहोत मित्रांनो. मी अनवाणी पायाने या अशा झाडी झुडपातून चाललो आहे पुढे. जर सर्प इथे असतील तर त्यांना मी सांगतो मी तुमचा मित्र आहे, मला काही करू नका. तुम्ही मला सर्प मित्र म्हणू शकतात पण मी पकडू शकत नाही. मी फक्त त्यांचा मित्र आहे. मी त्यांना लांबून हाय आणि बाय करत असतो नेहमी. असा मी सर्प मित्र आहे मित्रांनो. बघू शकता केवढ्या मोठ्या दरीतून अजिंक्य भाऊंनी उडी घेऊन आपलं यशस्वी पाऊल टाकलं आहे. मी तर तुम्हाला म्हणतो अजिंक्य भाऊ जीवनात येणाऱ्या अशाच दऱ्या तुम्ही पार करत राहा. नक्कीच तुम्ही जीवनात यशस्वी होणार. मित्रांनो तुम्ही बघू शकता ही भाताची शेती आहे. या गावात पाणी खूप असल्या कारणाने इथे भाताची शेती होते. इथे पावसाळा मे महिन्यातच सुरू होत असतो, तर हा पावसाळा जवळजवळ सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत असतो. त्यामुळे इथे भाताची शेती खूप प्रमाणात केली जाते. तुम्ही याला शेतीचं गाव भाताचं गाव फंबल होत असतो मित्रांनो. भाताचं गाव म्हणू शकता पण उगा कशाला काही बोलून अपमान करायचा. तुम्ही याला आंबेवाडीच म्हणा मित्रांनो. जीवनात कधी तुम्हाला वेळ भेटला तर नक्की या आंबेवाडी गाव एक्सप्लोअर करायला. सुंदर असं गाव आहे. काही दिवस इथे राहून बघा. इथल्या निसर्गात तुम्ही खूप रमणार ही माझी खात्री आहे. अजिंक्य भाऊ मध्ये मध्ये बोलतायत, आपण त्यांनाही संधी देऊ. अजिंक्य भाऊ बोला. माझं असं म्हणणं आहे की आंबेवाडीमध्ये राहण्याचा हा फायदा आहे. जवळपास खूप किल्ले वगैरे आहेत, तुम्ही त्याला व्हिजिट करू शकता. इथे जवळच भंडारदरा पण आहे. मला असं वाटलं खाली साप आहे पण नाहीये मित्रांनो, तो बेडूक होता. मित्रांनो अजिंक्य एक अशी व्यक्तिमत्व आहे. फंबल मित्रांनो परत समजू शकता तुम्ही. अजिंक्य एक असं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो जे फक्त सापांचे बिळ बघून पण घाबरत असतं. मी त्याला जीवनात सांगितलंय बिळांना घाबरू नको, यशस्वीपणे पुढे जा. मित्रांनो हा काही बोलू शकतो कुठल्याही क्षणाला. मी ब्लॉग हा या मिनिटाला थांबवतो. जीवनातल्या अशा सर्व संकटांना सामना करत आम्ही पुढे चालत आहोत आणि लवकरच आम्ही आता आमच्या मुक्काम स्थानी पोहोचणार आहोत. त्या अगोदर हे बघू शकतात छोटासा बंधारा आहे. बंधारा म्हणता का धरण म्हणता जास्त मला माहीत नाही. धरण तर म्हणू शकत नाही. बंधारा आहे, पाट आहे. पाटाचं पाणी इथे अडवलं जातं. पाणी अडवा, पाणी जिरवा आणि कंडही जिरवा मित्रांनो. तर थांबा मित्रांनो थोडंसं मला ॲडजस्ट होऊ द्या. हां ओके मित्रांनो, तर आम्ही आता पुढे निघालो आहेत. आम्ही अगदी घराच्या जवळच आहोत मित्रांनो. जसं की तुम्ही फक्त मला बघू शकता, मी तुम्हाला नजारा पण दाखवतो मित्रांनो. बघा आता ह्या वाटेने आम्ही जाणार आहोत आणि आता मी ब्लॉग संपवतो. मला असं वाटतंय की आज खूपच जास्त बोर झालं असेल, तुम्हाला खूप जास्त बोर केला असेल मी या व्हिडिओमध्ये. बघू आपण पुढे आता हॉटेलला गेल्यावर काही अजून अप्रतिम अशा काही घटना, काही अप्रतिम असे प्रसंग जर घडून आलेच किंवा आम्ही जाणून बुजून व्हिडिओसाठी घडवलेच तर ते शूट करूच नक्की. मित्रांनो आम्ही सक्सेसफुली आमच्या स्टेला पोहोचलो आहेत. तुम्ही बघू शकतात पलीकडे जो डोंगर आहे. थांबा मित्रांनो, अँगल माझा नेहमी चुकत असतो कारण मी व्हिडिओग्राफर नाहीये मित्रांनो. शिकेल हळूहळू तुमच्या सहवासात. तुम्ही पलीकडे जो डोंगर बघतायत मित्रांनो, इकडे ते दिसतायत ते आम्ही तिकडून आलो आहेत. मी पहिले चड्डी वाळायला टाकतो, मग व्लॉग शूट करतो पुढचा. तुम्हाला आमचा जो स्टे आहे तो पण दाखवतो. थोडासा गरीब आहे, समजू शकता. मराठी प्रोडक्शन, गरीब प्रोडक्शन.
तेच धंदे. हा आपला स्टे आहे मित्रांनो, भावली रिसॉर्ट. हे एकेकाळी रिसॉर्ट होतं सुंदर असं. हे आपलं ते रिसॉर्ट आहे जिथे आपण स्टे करतो. तुम्ही बघू शकतात हे बंद असलेलं रिसॉर्ट आहे मित्रांनो, परंतु इथले जे केअरटेकर आहेत त्यांनी आमच्यासाठी हे रिसॉर्ट ओपन केलं आहे. तर आत्ता नुकतंच आपण हॉटेलवर आलो आहोत आणि आता थोडा आराम करतो आहे, कारण पोहून आमचं थोडंसं शरीर थकलं आहे मित्रांनो. आणि हे जे मित्रांनो म्हणायची ती घाण सवय मला, ती मी लवकरच मोडण्याचा प्रयत्न करणार आहे. या व्लॉगची सुरुवात करण्याचं कारण असं आहे की कारण काहीच नाही, फक्त वाटलं व्हिडिओ बनवू आणि तुमच्यासोबत शेअर करू म्हणून शेअर करतो आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि असंच काहीतरी अप्रतिम असे व्हिडिओ आपण बनवत राहू. तसं सांगायला गेलं तर आम्ही एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी इथे एकत्र आलो आहोत. त्या चित्रपटाचं नाव मी लवकरच तुम्हाला कळवेन. सध्या आम्ही शूट करतो आहे, चित्रपटाचं शूट इथे चाललं आहे आणि तसं आपण जसं जसं काही असेल ते अपडेट तुम्हाला मी देत राहीन व्हिडिओमार्फत. तर बस संपवू मग इथेच.